आपण म्हणतो शिवाजी महाराजांचा मृत्यू, त्यांना विष घालून मारलं वगैरे, या ज्या घटना आपण ऐकतो, हे जे कागदोपत्री त्याला काहीच आधार नाही. आणि ज्या घटनेला कागदोपत्री आधारच नाही, ती घटना तुम्ही मांडता कोणत्या बेसवरती, असा मोठा प्रश्न त्याच्या वेळेस उभा राहतो. मग असा एखादा इतिहासकार लिहितो किंवा लेखक लिहितो त्याविरोधात म्हणजे बाकीचे लेखक काय म्हणजे विचार करतात? आता एक उदाहरण म्हणून मी सांगतो. आपल्याकडे मराठ्यांचा इतिहास लिहायची सुरुवात केली ही जेम्स डग्लस नावाच्या माणसाने. जेम्स डग्लस हा माणूस सातारमध्ये होता. सातारचे जे शेवटचे छत्रपती होते प्रतापसिंह भोसले, तिथे तो रेसिडेन्स म्हणून होता, ब्रिटिश रेसिडेंट म्हणून तिथे साताऱ्यामध्ये तो राहत असे. त्यांनी काय केलं की सातारा छत्रपतींच्या अंडर जे मोठमोठाले सरदार होते, म्हणजे सांगलीचं घराणं असेल, जतचं घराणं असेल, ही जी सगळी घराणी होती, या सगळ्या घराण्यांचे कागद त्यांनी एकत्रित केले. त्याचबरोबर त्यांनी सातारच्या दप्तरामधले सुद्धा कागद एकत्रित केले. आणि त्याच्यावर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावरती एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्याला जे वाटलं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते खोडायचं काम नंतरच्या काळामध्ये कोणी केलं, तर राव बहादूर नीलकंठराव कीर्तने नावाचे एक इतिहासकार होऊन गेलेले. या माणसांनी पहिल्यांदा त्याच्यावरती भाष्य केलं की जेम्स डग्लसने जो इतिहास लिहिलेला आहे तो किती चुकीचा आहे, त्याच्यामध्ये खोटी किती विधानं केलीत. आज त्यातल्या अनेक गोष्टी, म्हणजे आज मी आता जे सांगतोय की शिवाजी महाराजांचा मृत्यू किंवा अशा ज्या काही घटना आहेत, या घटना जेम्स डग्लसच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आता ह्या कुठून आल्या, याला कागदोपत्री काही पुरावा आहे का, तर नाही. ते सांगोपांगी आलेल्या गोष्टी कारण त्यांनी लोकांशी चर्चा करून अनेक गोष्टी ऐकल्या आणि त्या लिहून ठेवल्या आणि त्याच त्यांनी इतिहासामध्ये उपयोग केलाय. त्याने अनेक कागदपत्र वाचलेली पण असतील की नाही याचा प्रश्न पडतो. आणि त्याच्यावरती पहिल्यांदा राव बहादूर कीर्तनांनी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याकडे मराठ्यांचा इतिहास लिहायला सुरुवात झाली.